नमस्कार, मी संकेत आगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलोय पुन्हा एकदा गरवायला, तर त्याच स्पॉटवरती भंडारपुळ्याच्या बीचवरती। तर आपण चौघेजण आलोय, मी दीपू, नितीनदा आणि दिन्यादा, आपली रेग्युलरची गँग। तर अँगलर 3 आहेत, एक अँगलर आपला कमी झालाय, तो कामावर गेलाय। तर बघूया आजचा रिपोर्ट कसा आहे। आपले अँगलर पुढे आहेत ते बघा, आणि इथला नजारा तर तुम्हाला मी लास्ट टाइम दाखवलेला। चला तर मग तुम्हाला आजचा रिपोर्ट काय आहे कसा आहे तो दाखवतो। आणि आता वाजलेत 3 वाजलेत, भरती आहे। आपण संध्याकाळपर्यंत 7-8 वाजेपर्यंत अँगलिंग करणार, म्हणजे फिशिंग करणार। काय मिळतंय का बघूया, जो काय रिपोर्ट असेल तो तुम्हाला मी दाखवतो। आणि लास्ट नाईट आलेलो, म्हणजे कालचीच, पण आपल्याला काय मिळालं नाही कारण वारा खूप होता। पण मी 2-3 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत, त्या तुम्हाला मी यूट्यूबवरती टाकेन, त्या तुम्ही चेक करा। कारण रात्रीचे पागी आलेले एवढ्या काळोखातून, म्हणजे 10 वाजलेले, 10 वाजता ते पाक टाकायला आलेले काळोखातून। एवढा वारा होता आणि भरती होती, आणि लाटा देखील खूप मोठ्या होत्या, आणि त्यातून ते पाक टाकत होते। तर आपल्या मित्राचेच पप्पा होते ते, तर तोही व्हिडिओ तुम्ही चेक करा, भारी आहे। आणि त्यांनी मासा देखील पकडलेला त्यावेळी, तर तोही तुम्हाला भारी वाटेल। चला तर मग खाली जातो। इथून व्ह्यू असा आहे, एकदम उभं उतरायला लागतं, त्यामुळे मी आता व्हिडिओ थांबवतो, खाली पोहोचतो आणि मग तुम्हाला आपल्या आजचा रेकॉर्ड काय तो दाखवतो। चला तर मग। तर आपण आपल्या आता स्पॉटवरती पोहोचलोय। दीपू, दिन्यादा इकडे गरवत आहेत आपल्या रेग्युलरच्या स्पॉटवरती। पाणी एकदम शांत आहे, म्हणजे जास्त लाटा नाही आहेत, नॉर्मली आहेत, आणि वारा देखील जास्त नाही। नितीनदा आपला इकडे गरवतोय, आणि आपण देखील आपली हँडलाईन रेडी करतोय। मी यांच्यासाठी यांचा सेटअप, म्हणजे गरीचा सेटअप रेडी करून ठेवला आहे, गरी बांधून ठेवले, म्हणजे जशा जशा यांच्या गऱ्यात तुटतील ते हे चेंज करून इथल्या बांधतील आपल्याला, म्हणजे त्यांचा टाईम तेवढा वेस्ट नाही होणार। तर हा सेटअप रेडी केला आहे। आणि आपण सेफ्टीसाठी इथे 2 बोये आहेत, म्हणजे फ्लोट आहेत, 2 फ्लोट, आणि 20-30 फुटाची एक लाईन आहे, म्हणजे बाय चान्स गरवताना कोण आपल्यापैकी खाली पडला पाण्यामध्ये तर त्याला वाचवता येईल। कारण 2 दिवस आधीच एक माणूस भंडारपुळ्याच्याच बीचवरती, म्हणजे त्या साईडला दगडांवरतून खाली पडला, मासा पकडायला गेला आणि गरवायला चाललेले ते पण, आणि तो बुडून ऑफ झाला। तर असं काही होऊ नये, आपल्याकडे आपली सेफ्टी असावी। तर बोये आणि 20 फुटाची रशी आहे, जर लागलीच तर आपण ती वापरूया। चला तर मग, सेफ्टीसाठी ती देखील आहे। तर आपण देखील रेडी होतोय आता, सेटअप रेडी आहे सगळा आपला। आपण पण हँडलाईन रेडी करूया, आपण देखील टाकूया, काय मिळतं का बघूया। काय मिळालं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो। चला तर मग। बघता बघता दिन्यादाने एक मासा पकडलाय, गोबरा आहे, गोबरा। हा बघा, तर ग्रुपर आहे, दिन्यादाने पकडलाय आपल्या, मस्त आहे, एक हातभर आहे, म्हणजे ऑलमोस्ट अर्धा किलोचा आहे, पाऊण किलोचा आहे, अर्धा किलोचा आहे। तर एक मासा मिळाला आहे, स्टार्ट झाले। दीपूला देखील ओढ आहे, बघूया। आणि ह्याच्यामुळे ती गरी आता तिचे अडकले प्लास्टिकमुळे। प्लास्टिक तुम्हाला दिसत असेल, आज जास्तच प्लास्टिक आहे ना, आज प्लास्टिक जास्त आहे, तर त्याची गडी आता अडकली। किलोवर काढलेलं आहे किलोवर प्लास्टिक काढलंय त्यांनी, बघूया काय मिळतं अजून ते तुम्हाला मी दाखवतोय। बघा, एक मासा आपल्याला मिळाला आहे आता, कोबरा। हे थांब, मी काढायचं आणलंय, थांब। तर मी एक गरी काढायचं एक हे इक्विपमेंट बनवलंय, बघूया कसं, दाखवतो। दे आयसॉल तुझ्या पायावर दर मी काढतो, दाखव। तर ही आपलं इक्विपमेंट आहे, दाखवतो मी कसं काढायचं। तर हे असा पकडायचा आणि त्याला आतमध्ये धक्का द्यायचा असा, आणि हे आली गरी। एकदम बेस्ट इक्विपमेंट, म्हणजे जास्त त्याला माशाला पकड, बेस्ट इक्विपमेंट, जेणेकरून आपला जास्त वेळ वाया नाही जात, आणि लगेच गरी देखील काढून होते। आणि गरी माशाच्या एकदम आतमध्ये पोटामध्ये जरी गेली असेल तरी ती लगेच निघून येते। तर आपलं इक्विपमेंट एकदम मस्त काम करते, आणि घरगुती इक्विपमेंट मी स्वतः बनवलंय घरी। आपल्या
तर ठीक आहे. तर नितीन दादा इथं आपल्या एक ओढ आहे, बघूया. ओढतोय 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 आणि काय नाही. ओढ वाटते प्लास्टिक मुले लागलं ना ते असं वाटतं की ओढतंय ओढतंय ओढतंय. बाहेर काढले की एवढं मोठं प्लास्टिक येत आहे. यांनी बघा किती काढली नाही आल्या, यांनी बघा किती काढली ना प्लास्टिक. तर मित्रांनो मी आता आपली फिशिंग थांबवले. 4-5 वेळा प्लास्टिक काढले आणि 2 गऱ्या गेल्या आपल्या. बघा ना केवढे मोठे मोठे प्लास्टिकचे तुकडे येत आहेत. तर आपला आता काय मूड राहिला नाही गरवायचा. आपल्याला 2 मासे पकडलेत आपल्या अँगलर्सनी आणि त्यांनी पण बरंचसं प्लास्टिक काढलं आहे. आपण समुद्र साफ करतोय सध्या. हे बघा इकडे किती प्लास्टिक आहे. हे सगळं हे गरवतानाच आलेलं आहे. एवढं प्लास्टिक आपण काढलं आहे आजच्या दिवसात. म्हणजे आल्यास 3 वाजता आलो आपण, 3:30च्या दरम्यान. आणि दीपूला एक मासा भेटला आहे. दीपूला एक मासा मिळालेला आहे, करकरा. काय आहे हा? कुंभारा. कुंभारू मिळाला आहे आपल्याकडे. आता 3 मासे झाले. हा बघा का, हा बघा कुंभारू. कुंभारू टेस्टला काका म्हणतायत चांगला असतो. ते पकडतो. तर काका पण इकडे आलेत. तिकडे 3 जण आहेत आणि इकडे पण काका नवीन आलेत. नवीन म्हणजे इथलेच आहेत सगळे, स्थायिकच आहेत. आणि जो परवा गेला तो इथला स्थायिक नव्हता, तो दुबईचा होता. तो इकडे फिरायला आलेला आणि पहिल्यांदाच आलेला, खडकाचा अंदाज नसल्यामुळे गेला. तर हे बघा इकडे त्यांना वाटतंय ओढ आहे पण प्लास्टिकचा हे प्लास्टिक अटकतंय. काकाने पण इकडे घरी टाकले, दादाने. चला तर मग जे काय भेटतंय ते मी तुम्हाला दाखवत राहतो, किती मासे पकडतोय आपण. तर तिकून अजून एक मासा आय थिंक पकडला आहे. नाही प्लास्टिक 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 भंगारवाला झाले ते आमचे ते गरवणारे. आता दिन्यादा ओढतोय, बघूया दिन्यादान काय काढतोय. माझ्यामध्ये दिन्यादा प्लास्टिकच काढतोय. दाखवतो हा. आमचे गरवणारे प्लास्टिकवाले झाले, भंगारवाले. आणि त्याची गरी अडकलेली आहे. प्लास्टिकमुळे आहे ना गऱ्या जास्त अडकत आहेत. आणि आता ओटी आहे तेव्हा हे काढले, जाळं काढलंय. बिचारा कोण टाकून गेला असेल त्याचा मासा तिने हाताने काढलाय जाळ्यातून. हे बघा अँगलर्स आर रेडी फॉर कास्टिंग. हे बघा हे पण प्लास्टिकच काढलंय. आज जास्तच प्लास्टिक येत आहे. पुरा समुद्र हे इथंच साफ करणार आहे आय थिंक. ठीक आहे, जसा मासा मिळतो मी तसा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि एक तिकडे देखील आहे कास्टर अँगलर, तो फिशिंग करतोय. डोंगरावरती उभा आहे आणि रॉड टाकून सफाई कामगार कोकणातले सफाई कामगार. हे बघा काय नाही कोणाला तरी लूर काढलाय त्याने. ते बघा लूर आला, लूर चांगल्या क्वालिटीचा लूर आहे. तर इथे गेलेले चांगले भेटत आहेत. लॉस नाही हे लॉस नाही तू. हा रबरी मासे करवतो, रबरी मासे करवतो. चला तर मग हे सफाई कामगार आहेत. हे कोकणातले समुद्र सफाई कामगार आहेत. नुसतं प्लास्टिक काढतायत.
उडव इथं उडव. हा बघा लूर चांगला मोठा आहे आणि मोठ्या माशाचा आहे. 25-30 ग्रामचा हे आहे आणि रशी पण चांगली जाळ्यातली आहे. ठीक आहे 25-30 रुपयाचा लूर काढलेला आहे. किती रुपयाचा? 100-150 रुपयाचा लूर आहे हा. 50 रुपयाचा प्लास्टिकचा मासा सिव्हिल आणि हे 10 रुपयाचं म्हणजे 150 रुपयापर्यंत तरी मासा आहे तो. हे त्यानं का लॉस नाही आपला. इकडे इकडे आपले सफाई कामगार आले ते बघा. हे बघा एवढं त्यानं प्लास्टिक काढलेलं आहे आणि हे आता काढलेलं प्लास्टिक आहे. हे बोल ना भंगारवाले. हा काही तुटत नाही. जाडी आहे ना एकदम. हे पाण्यात नको टाकू. आता एवढी मोठी लाट आली ना हे दोघं पूर्ण भिजलेत. हे बघा पाणी इथपर्यंत आलंय माझ्यापर्यंत. मी कुठे बसलो आहे एकदम दगडाच्या टोकाला आणि हे इथे बसले होते. एवढी मोठी लाट आली पाणी खाली आपटलं आणि फुटली आणि यांना भिजवलं पूर्ण. पूर्ण भिजले बघा. याच्या घरी अटकले मजबूत अटकले. मजा आहे ना ही मजा बघण्यासारखी होती. बघण्यासारखी होती. मी येताना दिसलं होतं मला पाणी असं वरती पडलंय आणि यांच्यावर पडलं धावपकन. चला तर मला दाखवतो. आपले गरवणारे इकडे आहेत. हे बघा इकडे एक तिकडे आहे. आपण इथे बसलोय म्हणजे झोपलोय बघा निवांत. मस्त एक दगड आहे. दगडावर मस्त आपण झोपलेलो आहे. आता काय मिळतंय का बघूया. ओढ तर आहे यांना पण प्लास्टिकमध्ये सगळे मासे आहेत ना म्हणजे जाणवत नाही. मासे यांचे आवीस खाऊन जात आहे पण यांना समजत नाही की कधी खाऊन जात आहे. तर प्लास्टिक अडकतं आहे. लाटेवरती साव इकडे होते. आता बघूया यांना काय मिळतं का. अजून एक भाऊ आपला आला आहे लोकलच आहे इकडचा. तो पण गरवतोय म्हणजे आताच आला जस्ट त्याने. बघूया तो काय पकडतोय का. मस्त जे आपण बसलोय आता फक्त आपण इथून ब्लॉक करायचा बस. फक्त लाट फुटून येऊ दे नको आपल्या अंगावर. चला तर मग दाखवतो मी तुम्हाला काय मिळालं ना की लगेच आपण ब्लॉग स्टार्ट करूया. आता आपली थोडी ड्रिंक पार्टी चालू आहे. 3 मासे मिळालेत आणि प्लास्टिकमुळे आम्ही जरा थकलो. आम्ही मी इथे झोपूनच आहे. आपले अँगलर थकलेत आता ड्रिंक करतायत. थोडे स्लाईस आणलाय तो पिणार. थोडा वेळ बसणार. गप्पा गोष्टी चालल्यात त्या करायच्या आणि मग पुन्हा आपल्या कामाला सुरुवात. म्हणजे तर इथे येऊन आपल्याला आता वाजलेत 6. आपण आलेलो 3:30ला इथे खाली आलेलो. तर आपल्याला 3 मासे मिळाले 3 तासामध्ये
आणि आपले 3 अँगलर आहेत, म्हणजे 3चा आकडा आपला चाललेला आहे. बघूया आता. इथून आपण जागा तिकडे जाणार आहोत, त्या साईडला, म्हणजे ज्या साईडून आपण आलेल ना त्या साईडला जाणार आहोत. आणि पाण्याला भरती लागली आणि भरती खूपच जास्त आहे बघा. पाय नितीनदा तर लाटा खूपच जास्त येत आहेत, त्यामुळे ना आपण बाहेरच्या बाजूला उभे राहूया, म्हणजे नंतर जाताना काही त्रास नको बाहेर पडताना. जोराच्या लाटा येत आहेत, जोराच्या एकदम. भरती चालू आहे. तर चला तर मग इथलं सामान आपण उचलूया, जागा शिफ्ट करूया तिकडे, आणि तिकडे जाऊन पुन्हा एकदा आपण फिशिंग स्टार्ट करूया. तर इथे आपले अँगलर गरवत होते, पण लाटा खूपच मोठ्या आहेत हे बघा. तर आपण जाऊया आता तिकडे दगड आहे मोठा, तर त्या दगडावर उभे राहूया. सगळं सामान आपण कलेक्ट करूया आता आणि निघूया त्या साईडला. इथून नजारा बघा, ते पॉकेट उघडलंय ना सूर्याचं, ढगांचं, तर किरणं बघा कशी येत आहेत मस्त. कुठं पाण्याला तुफान एकदम भयानक आलंय हे बघा. पाणी बरंच वरती चढलंय, त्यामुळे आपण आता जागा चेंज करतोय. आपले अँगलर तिकडून येत आहेत. मी पहिला पुढे आलो आणि मला तिथे भिजवला, लगेच या दगडांवरती चढलो. वाटून हातात आलेली. ऐक पाण्याला मजबूत भरती आहे, मजबूत म्हणजे एक नंबर. हे बघा ना, एक अँगलर आपला इथे वरती आहे, वरतून त्याला कास्ट करायला चांगलं आहे, कारण इकडे आय थिंक मासे जास्त असतील. आपण तिथून आलो तिथून वरती. पाण्याचं हे जरा जास्तच आहे. तर आपण आता या दगडांवरती आलो. 1-2 अँगलर आपले इथे आहेत आणि एक अँगलर आपला तिकडे आहे. आणि स्पॉट एक नंबर आहेत तिन्ही पण. बघूया आता काय पकडतायत. लाटा बघूनच फाटते हे बघा ना, कसल्या पडला तर काय घंटा वाचणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि कोणता पार्ट तुम्हाला आवडला. तर आता आपण स्पॉट चेंज केला आहे आणि लाटा खूप असल्यामुळे ना आपण हाय ग्राउंडवर आलो आणि काळोखही खूप झाला आहे. वाजलेत आता 7:30 आणि आपली मंडळी इकडे आहे बघा, दिसत आहेत तुम्हाला. आणि आपल्याला आता 6 मासे मिळालेत. ते छोटे छोटे आहेत, आज मोठे नाही मिळाले, तर छोटे छोटे 6 मासे मिळालेत. बघूया अजून काय मिळतंय का, चेक करूया. नवीन स्पॉटवरती बसलो आहे आणि इथून चांगले मासे मिळाले. इथे आल्यावर 3 मासे मिळालेत, तर चेक करूया अजून काय मिळतंय का. चला तर मग चेक करूया. मिळालं तर मी तुम्हाला दाखवतो. मला दाखवता नाही आलं कारण मी दुसऱ्या बाजूला होतो, त्या साईडला होतो आणि दीपू या साईडला होता, त्याने 3 मासे पकडले. तर आता मी पकडले तर दाखवतो तुम्हाला.
आणि आजचा रिपोर्ट हा आपला एवढा आहे, 6 नाही 5च मासे पकडलेत, मला वाटलं 6 पकडलेत. तर इथे 6 आपले 5 मासे आहेत. त्यातला हा खरपा, गोबरा, काय म्हणतात त्याचं नाव विसरलो, अर्ध्याची नावं विसरलो. तर इकडे आपली मंडळी आहे, आता सेटअप डिस्मेंटल करतायत. दादा पाणी पितोय. चला तर मग आजची आपली फिशिंग कंप्लीट झाली. आपण 5 मासे पकडलेत. आता सगळं डिस्मेंटल करतो, पॅकिंग करतो आणि चला आपण घरी जाऊया. तर सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. 5 मासे पकडलेत, त्याचं वाटप करतो आणि निघतो आता. चला तर मग बाय बाय. घेऊन आलोय.